माझे नाव विक्रम आहे। मी दिल्ली शहरातील एका मोठ्या सिनेमा हॉलमध्ये वॉचमन म्हणून काम करायचो। मी जवळ एक खोली भाड्याने घेतली होती। माझा बहुतेक वेळ सिनेमा हॉलमध्येच ड्युटी करण्यात जायचा। आजही मी नेहमीप्रमाणे माझ्या ड्युटीवर गेलो। शो संपला की लोक बाहेर जायचे, मग मला त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागायचे। पण जेव्हा शो संपला आणि सर्व लोक बाहेर गेले, तेव्हा मी वॉशरूमच्या दिशेने गेलो। खरे तर वॉचमन म्हणून काम करणे हे अत्यंत जबाबदारीचे काम आहे। मी पार्किंगच्या बाजूने गेटकडे जात होतो, तेव्हा मला कोणाचा तरी रडण्याचा आवाज आला। रडण्याचा आवाज ऐकून मी आजूबाजूला पाहिलं, पण मला कोणीच दिसत नव्हतं। मी माझा गैरसमज समजून पुढे जाऊ लागलो, पण काही वेळाने मला पुन्हा मोठ्याने रडण्याचा आवाज येऊ लागला। यावेळी रडण्याचा आवाज मोठा झाला होता आणि आजूबाजूला पार्क केलेल्या एखाद्या गाडीतून आवाज येत आहे असे वाटत होते। मी धावत कार पार्किंगमध्ये गेलो आणि कोणत्या गाडीतून रडण्याचा आवाज येतोय ते पाहू लागलो आणि प्रत्येक गाडीच्या आत डोकवायला सुरू केले, पण मला कोणीच दिसले नाही। त्यानंतर एका गाडीच्या मागे कोणीतरी लपून रडत असल्याचे दिसले। एक मुलगी गाडीच्या मागे लपली होती। ती खूप घाबरलेली दिसत होती। तिच्या रडण्याचा आवाज माझ्या कानात घुमत होता। मी तिला बाहेर पडायला सांगितले। माझा आवाज ऐकून ती गप्प झाली। मग मी तिला धीर दिला आणि बाहेर येण्यास सांगितले। घाबरू नका मॅडम, मी इथे वॉचमन आहे। काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा। असे गाडीच्या मागे लपून राहून प्रॉब्लेम काही सुटणार नाही। मी तुम्हाला मदत करू शकतो। मी काही वाईट माणूस नाही। मी हे सगळं बोलल्यावर ती हळूच बाहेर पडायचा प्रयत्न करू लागली। तिची प्रकृती चांगली नव्हती। तिने आजूबाजूला बघितले आणि विचारले, सगळे गेले आहेत का? आता इथे कोणी येणार नाही ना? ती मुलगी कसल्या गोष्टी बोलत होती कुणास ठाऊक, आणि मला माहीत नाही की ती स्वतःला काय सांत्वन देण्याचा प्रयत्न करत होती। मी तिला बाजूला घेऊन बसायला खुर्ची दिली। आता शो अर्ध्या तासानंतर होता। माझ्याकडे तिच्यासोबत बोलण्यासाठी जवळपास अर्धा तास वेळ होता। मी तिला बसायला सांगितले आणि म्हणालो, काळजी करू नकोस, सगळे गेले आहेत। चित्रपटाचा पुढचा शो साधारण अर्ध्या तासानंतर आहे। मला सांगा, तुम्ही कोण आहात आणि एवढे का घाबरले आहात? इथले पोलीस तुमची नक्कीच मदत करतील, हे मी त्या मुलीला मोठ्या प्रेमाने म्हणालो। माझी सहानुभूती पाहून ती रडू लागली। मग मला त्या मुलीची दया आली आणि मी तिच्यासाठी पाण्याची बाटली घेऊन आलो आणि मी तिला पाणी प्यायला सांगितले। पाणी पिल्यानंतर ती मुलगी थोडी नॉर्मल झाली, पण तिची अवस्था खूप विचित्र होत चालली होती। तिचे लांब सडक केस विखुरलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर खूप घाम फुटला होता। मी पॅन्टच्या खिशातून रुमाल काढला आणि घाम पुसण्यासाठी माझा रुमाल तिला दिला। मी म्हणालो, हे घ्या आणि चेहरा साफ करा आणि मला शांतपणे सांगा की तुम्हाला कुठे जायचे आहे आणि मी तुम्हाला कशी मदत करू शकतो। तुम्ही सांगसाल तर मी तुम्हाला मदत करेन। ती मुलगी म्हणाली, या जगात माझे कोणीही नाही। मी म्हणालो, तुम्हाला कोणीच नसताना तुम्ही इथे कसे आलात? ती म्हणू लागली की माझ्या नशिबाने मला इथे आणले आहे। मी दुसऱ्या शहरात राहत होते। मी एक अनाथ मुलगी आहे आणि म्हणूनच मी अनाथाश्रमात राहायची। अनाथाश्रमात मला सांगण्यात आले की एका कुटुंबाला केअरटेकरची गरज आहे, त्यामुळेच त्यांनी मला त्या कुटुंबासोबत पाठवण्याचा निर्णय घेतला। मीही माझ्या पायावर उभी राहू शकेन याचा मला आनंद झाला। म्हणूनच मी त्या कुटुंबासोबत इथे दिल्लीला आले आणि त्यांनी मला त्यांची मुले सांभाळायचे काम दिले। मी रात्रंदिवस त्यांच्या मुलांची काळजी घ्यायची। ज्या घरामध्ये मला केअरटेकर म्हणून ठेवले होते, त्या घराची मालकीण खूप छान आणि दयाळू मनाची होती। त्या एक शिक्षिका होत्या। त्या मला नेहमी मदत करायच्या। मला इथे येऊन खूप आनंद झाला, कारण या कुटुंबाच्या घरात मला काही अडचण नव्हती। मी त्यांच्या मुलांची चांगली काळजी घेत होते, म्हणूनच मालकीण नेहमी आनंदी असायची आणि मला भरपूर पैसे द्यायची। मला इथे काम करून जवळपास 2 महिने झाले होते। मी माझ्या मालकिणीने दिलेल्या पैशाने खरेदीला जायचे आणि स्वतःसाठी छान कपडे खरेदी करायचे। त्या घरात वेळेवर जेवण दिले जायचे आणि राहण्यासाठी खोलीही दिली होती। या घरात काम करताना मला कोणतीही अडचण आली नाही। उलट मी इथे खूप आनंदाने राहत होते। पण माझ्या मालकिणीचा नवरा अमेरिकेत कामाला होता
आणि तो काही दिवसांसाठी त्याच्या घरी आला होता. एके रात्री माझी तब्येत ठीक नव्हती आणि मी माझ्या खोलीत पडून होते. म्हणूनच मला मुलांचा सांभाळ करता येत नव्हता. मालकीन तिच्या नवऱ्याच्या येण्यामध्ये व्यस्त होती. त्यामुळे मला मुलांची काळजी घेण्यासाठी माझी खोली सोडावी लागली. काही वेळाने मालकिनीचा नवरा आला. तेव्हा मालकिनीच्या नवऱ्याने माझ्याकडे पाहिले. ते माझ्याकडे टक लावून पाहत होते. त्यांच्या उपस्थितीत मला माझे काम करणे खूप अवघड जात होते. म्हणूनच मी मुलांना लवकरात लवकर झोपवले आणि परत माझ्या खोलीत आले. त्या दिवशी माझी तब्येतही ठीक नव्हती, म्हणून मला खरंच विश्रांती घ्यावीशी वाटली. दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता मालकीन तिच्या खोलीत पडली होती. तेव्हा अचानक मालकिनीचा नवरा माझ्या खोलीत आला. त्याला पाहून मी खूप घाबरले. तो माझ्या खोलीत आला आणि माझी तब्येत विचारत असतानाच तो माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागला. मी त्याच्या वागण्याने खूप घाबरले होते. म्हणूनच मी त्याला सांगितले की मी तुमच्याबद्दल मालकिनीकडे तक्रार करेन, म्हणून कृपया तुम्ही माझ्या खोलीतून बाहेर जावा. त्या दिवशी मालकिनीचा नवरा माझ्या खोलीतून निघून गेला. पण दुसऱ्या दिवशी मालकीन म्हणाली की मी खरेदीला जात आहे, तू मुलांची काळजी घे. मालकीन घरातून निघून गेली होती, पण तिचा नवरा आपल्या मुलांसह घरीच होता. मालकीन घरातून बाहेर पडल्यानंतर मालकाने माझ्याजवळ येण्याचा पुन्हा प्रयत्न केला. मी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मालकाने माझे केस पकडून मला जवळ ओढले आणि माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मालक मला म्हणू लागले की माझ्या मुलांसह तुला माझीसुद्धा काळजी घ्यावी लागेल. मालकाकडून या सर्व गोष्टी ऐकून मी खूप घाबरले, कारण मी असं काही करू शकत नव्हते. मी मालकीन येण्याची वाट पाहत होते आणि मी ठरवलं होतं की मालकीन आल्यावर तिला तिच्या नवऱ्याबद्दल सगळं सांगेन. पण बराच वेळ निघून गेला होता, पण मालकीन आली नव्हती. मॅडम शॉपिंग मॉलमधून आईवडिलांच्या घरी गेल्याची माहिती मिळाली. मालकाला ही बाब कळताच त्यांनी पुन्हा माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न सुरू केला. पण यावेळी मालक माझ्या जवळ येऊ लागताच मी घराबाहेर पळ काढला आणि त्या घराबाहेर झाडीत लपून बसले. मालकाला वाटलं की मी घरातून पळून गेले. पण तेवढ्यात अचानक मला माझ्या मालकिनीच्या गाडीचा हॉर्न ऐकू आला. मॅडम घरी आली होती आणि तिला पाहून मला खूप आनंद झाला. मी तिला सर्व काही सांगितले, पण तिने माझा हात धरला आणि मला आत नेले. आत जाऊन नवऱ्याला विचारले, ही मुलगी तुझ्याबद्दल काय बोलत आहे? मला तिच्या कृती चांगल्या प्रकारे माहीत आहेत. तुला का समजत नाही की मी या घरात फक्त तुझ्या मुलांसाठी राहते? नाही तर तुझ्या कृत्यामुळे मी तुला खूप आधीच सोडले असते. त्या पती पत्नीमध्ये जोरदार भांडण सुरू झाले आणि मालकिनीने मला माझ्या खोलीत जायला सांगितले. मात्र हे सर्व पाहून मालक रागाने लाल झाला. यावेळी तो आपल्या पत्नीमुळे गप्प राहिला. घरात फक्त मीच उरले होते. पण दुसऱ्या दिवशी जे ऐकलं ते ऐकून मला तिथून पळ काढावा लागला. मालक फोनवर कोणाशी तरी बोलत होता आणि म्हणत होता की मी लवकरच त्या केअरटेकर मुलीला माझ्या ताब्यात घेईन आणि तिला तुमच्याकडे आणून सोडेन. मला तिच्या बदल्यात खूप पैसे द्यावे लागेल, कारण ती खूप सुंदर आहे. पूर्वीची मुलगी सुंदर नव्हती, म्हणून तुम्ही मला तिच्यासाठी कमी पैसे दिलेत. पण यावेळी मला दुप्पट रक्कम हवी आहे. या सगळ्याचा अर्थ असा होता की मालकाला मला विकायचे होते. हे सर्व ऐकून मला भीती वाटू लागली आणि त्याच क्षणी मी घरातून पळून गेले. पण मालकाने माझ्या मागे 2-3 गुंड पाठवले आणि मी धावत या भागात आले. इथे आल्यानंतर मी अनेकांना मदतीचे आवाहन केले, पण कोणीही मला मदत केली नाही. मागून गुंड येत असल्याचे पाहून मी या सिनेमा हॉलच्या पार्किंगमध्ये घुसले आणि गाडीच्या मागे जाऊन लपून बसले. ते मला शोधायला इथे आले, पण देवाच्या कृपेने त्यांनी मला पाहिले नाही. त्यानंतर तुम्ही मला पाहिले, तेव्हा मला भीती वाटली की तुम्ही त्यांच्यापैकी एक आहात. पण तुम्ही मला मदत करेन असे म्हटल्यावर माझ्या जीवात जीव आला. इतकं बोलून ती मुलगी गप्प झाली होती. तिचा हात सतत थरथर करत होता. त्या क्षणी ती मुलगी खूप रडत होती. म्हणून मी तिला धीर दिला आणि म्हणालो, मॅडम, या शहरात तुमचे कोणीतरी ओळखीचे असेल ना? कारण तुम्हाला इथे राहून 2-3 महिने झाले आहेत. म्हणजे तुम्ही कोणाला ओळखता का? मी तुम्ही ज्याला ओळखत आहात त्याच्याकडे सोडेन. मला पटकन सांगा, कारण शो सुरू व्हायला 10 मिनिटे बाकी आहेत. त्यानंतर मला माझ्या ड्युटीवर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि मी तुम्हाला असे एकटे सोडू शकत नाही. मी स्वतः एक कुटुंबाचा आधार आहे. मी इथे गावातून शहरात वॉचमन म्हणून काम करण्यासाठी आलो आहे. माझ्याकडे भाड्याचे घर आहे. तिथे मी भाडे देऊन राहतो. माझे आयुष्य असेच जात आहे.
मी राहतो त्या खोलीत 2-3 मुले माझ्यासोबत खोली शेअर करतात आणि मी तुला तिथे ठेवू शकत नाही, कारण मलाही ती खोली मोठ्या कष्टाने मिळाली. हे माझे एक छोटेसे काम आहे आणि त्यातही माझे जास्त पैसे वाचत नाहीत. आता मी माझ्या कुटुंबाच्या फायद्यासाठी इथे काम करत आहे. मला 2 बहिणी आहेत ज्यांचे अजून लग्न झाले नाही आणि मी त्यांचा एकुलता एक भाऊ आहे. माझी आई देखील विधवा आहे, त्यामुळे सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. मी त्या मुलीला माझ्याबद्दल सर्व माहिती दिली होती. मी तिला म्हणालो, रात्र व्हायला अजून खूप वेळ आहे, मी तुला ऑफिसमध्ये बसवतो. काही वेळाने माझी ड्युटी संपेल, मग मी तुझी काहीतरी व्यवस्था करेन. असे म्हणत मी तिला ऑफिसमध्ये घेऊन गेलो आणि ती बसली. त्यानंतर मी माझी ड्युटी करण्यासाठी गेटवर गेलो, पण मी सतत त्या मुलीचा विचार करत होतो आणि माझे लक्ष फक्त त्या मुलीकडेच होते. शेवटी अनोळखी मुलीचे काय करायचे? ती मुलगी माझ्या ओळखीची नसली तरी मला तिची खूप काळजी वाटत होती. आता मी तिला मदत करेन असे वचन दिले होते, त्यामुळे मला माझी जबाबदारी पार पाडायची होती. मी माझ्या एका मित्राला फोन केला आणि त्याला या मुलीबद्दल सर्व काही सांगितले, पण माझ्या मित्राने मला या मुलीबद्दल खूप चुकीचा सल्ला दिला. तो चुकीच्या गोष्टी बोलू लागला. त्याचा अर्थ असा होता की आपण या मुलीचा गैरवापर करू शकतो. माझ्या मित्राचे बोलणे ऐकून मला खूप राग आला. मी महिलांचा आदर करणारी व्यक्ती होतो. कोणत्याही मुलीला पाहून माझा हेतू कधीच बिघडला नाही, कारण माझ्या घरात माझ्या 2 तरुण बहिणी होत्या, त्यामुळे असे फालतू विचार माझ्या मनात चुकूनसुद्धा आले नाही. रात्री 8च्या सुमारास माझी ड्युटी सुटली. ती मुलगी अजूनही ऑफिसच्या एका बाजूला बसली होती आणि ती डोळे मिटून झोपली होती. मी तिला उठवले, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. मी तिला म्हणालो, मी तुला पोलीस स्टेशनला घेऊन जातो. तिथे पोलीस तुला मदत करतील, कारण तुझं इथे असं राहणे योग्य नाही. तू कुठे जाणार? या शहरातील वातावरण खूप खराब आहे. मी तुला असं सोडून जाऊ शकत नाही. मी तुझ्यावर एवढाच उपकार करू शकतो की मी तुला पोलिसांच्या स्वाधीन करतो. तू तुझ्या सर्व समस्या पोलिसांना सांग आणि पोलीस तुला तुझ्या इच्छित स्थळी घेऊन जातील. यावर ती मुलगी म्हणू लागली, नाही नाही, प्लीज मला पोलिसात घेऊन जाऊ नका. मला पोलिसांची खूप भीती वाटते. हे सांगताना तिच्या डोळ्यात पाणी आले. मी विचार करू लागलो की आता काय करावे, म्हणून मी तिला म्हणालो, ठीक आहे, माझी एक दूरची बहीण या शहरात राहते. मी तुला तिच्या घरी सोडतो. रात्र तिथे घालव आणि मग सकाळी बघू काय करायचे ते. कदाचित सकाळपर्यंत एखादा मार्ग सापडेल. तू माझ्या बहिणीच्या घरी आरामात राहू शकती आणि माझी बहीण मोठ्या बंगल्यात कामाला जाते. तू तिच्यासोबत कामाला जाऊ शकते. मी त्या मुलीला अनेक उपाय सांगितले, पण आत्तापर्यंत ती मुलगी डोक्यावर हात ठेवून बसली होती. तिची तब्येत बरी नसल्यासारखे वाटत होतं. मी तिथे उभा राहून तिची पुढे जाण्याची वाट पाहू लागलो. मग तिने मला माझा शर्ट मागितला आणि मला थोडा वेळ बाहेर जायला सांगितले. शर्ट देऊन मी गप्प बसलो. ती बाहेर आली तेव्हा तिने माझा शर्ट तिच्या चेहऱ्यावर बांधला होता, कारण कोणी तिला ओळखू शकणार नाही. मी दुसरा शर्ट घातला आणि तिला माझ्या चुलत बहिणीच्या घरी नेले. मी माझ्या चुलत बहिणीला तिच्याबद्दल सर्व काही सांगितले आणि मी त्या मुलीला माझ्या बहिणीच्या घरी सोडून परत माझ्या खोलीत आलो. खोलीत आल्यावर मी माझ्या सर्व कामातून मोकळा होऊन आडवा झालो, पण मी आडवा होताच त्या मुलीचा चेहरा पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यासमोर येत होता. मी फक्त त्या सुंदर मुलीचाच विचार करत होतो. तिच्या निरागस नजरेत अनेक रहस्य दडलेले होते आणि तिच्या सौंदर्याच्या मी एका नजरेत प्रेमात पडलो होतो, पण मी तिचे स्वप्न पाहू शकत नाही. ती खूप सुंदर मुलगी होती आणि ती अनाथ मुलगी असली तरी ती एक सुशिक्षित मुलगी होती आणि मी गावाकडचा राहणारा त्रासलेला आणि बेरोजगार मुलगा होतो. बराच वेळ या मुलीचा विचार करत मी गाढ झोपी गेलो. सकाळी डोळे उघडताच माझ्या मनात पहिला विचार आला त्या मुलीचा. त्या मुलीची माहिती घेण्यासाठी मी माझ्या बहिणीच्या घरी धाव घेतली. मी माझ्या बहिणीच्या घरी गेलो तेव्हा ती मुलगी खूप आनंदी दिसत होती. मला तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य दिसले. मी विचार करत होतो की मी काल जी मुलगी पाहिली होती आणि आता जी मुलगी पाहत आहे ही तीच मुलगी आहे का? कारण काल या मुलीची अवस्था खूप वाईट होती आणि ती रडत होती, पण आता ही मुलगी खूप खुश दिसत होती. तिचे डोळे मला काहीतरी सांगू पाहत होते. मी स्वतःला रोखू शकलो नाही, म्हणूनच मी त्या मुलीला विचारले, काय गोष्ट आहे मॅडम? आज तुम्ही खूप खुश दिसत आहात.
माझ्या बहिणीने तुमची खूप काळजी घेतली आहे असे दिसते. मी माझ्या बहिणीकडे प्रकरण पुढे ढकलले तर ती म्हणाली की हो, तुमच्या बहिणीने माझी खूप काळजी घेतली आहे, पण मी या गोष्टीने खुश नाही, तर मी दुसऱ्या गोष्टीने खुश आहे. ती सतत माझ्याकडे बघत हसत होती. मी अजून काय म्हणालो, मला सांग, दुसरी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे तुला आनंद होत आहे? मी हसून त्या मुलीला प्रश्न विचारला. यावर ती मुलगी म्हणाली, बघा, माझे नशीब मला कुठे घेऊन आले आहे. एका अनाथ आश्रमातून मी एका कुटुंबात केअरटेकर म्हणून काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटले. मी आजपर्यंत आनंदी जीवन जगले नाही, म्हणून मी एक निर्णय घेतला आहे ज्याबद्दल मला तुम्हाला सांगायचे आहे. कारण यावेळी मला माझ्या आयुष्यात आनंद येताना दिसत आहे. मी हसून म्हणालो, तू काय बोलत आहेस ते मला समजले नाही. तर ती म्हणू लागली की मी तुमच्या प्रेमात पडले आहे. तुम्हाला बघून मला असं वाटते की तुम्ही माझ्या स्वप्नांचे राजकुमार आहात. आजपर्यंत मला कोणीही मदत केली नाही, पण ज्या क्षणी तुम्ही मला मदत केली त्या क्षणी मला समजले की तुम्हीच माझ्या आयुष्यात आनंद आणू शकतास. तुम्ही खूप छान व्यक्ती आहात. ज्याला इतरांना कशी मदत करावी हे माहीत आहे तो नेहमी सुखी राहतो. मला तुमच्याशी लग्न करायचे आहे. मी पहिल्याच नजरेत तुमच्या प्रेमात पडले आहे. कृपया माझा स्वीकार करा, जेणेकरून या शहरात तुमच्यासोबत राहण्यासाठी तुम्हाला दुसरे कोणीतरी मिळू शकेल आणि मलाही एक साथीदार मिळेल. मला माहीत आहे की माझ्यासारखे तुमचेही या शहरात कोणी नाही. त्या मुलीकडून या सर्व गोष्टी ऐकून मला आश्चर्य वाटले. त्या मुलीने माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी ओळखल्या होत्या. मी ते माझ्या मनात बोललो होतो, कारण मी पण तिच्या पहिल्या नजरेतच प्रेमात पडलो होतो. इतकी सुंदर मुलगी स्वतः मला लग्नासाठी प्रपोज करेल याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. एवढ्या सुंदर मुलीसोबत आयुष्य घालवायला कोणतीच व्यक्ती नकार देऊ शकत नाही. मी तिचा हात धरला आणि तिला तिथल्या जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलो. तिथे आम्ही दोघांनी मस्त नाश्ता केला आणि त्यानंतर मी माझ्या रूममेट्सना ही बातमी सांगितली की माझ्या आयुष्यात एक मुलगी आली आहे. एका सुंदर मुलीशी मी लग्न करणार आहे. पण दीपिकाने माझ्या रूममेट्ससमोर जाण्यास नकार दिला. याचे मला खूप आश्चर्य वाटले, कारण या शहरात तिला कोणी ओळखत नव्हते. कदाचित तिला मुलांसमोर जायला आवडत नसेल, म्हणूनच तिने नकार दिला असावा. मी याकडे फारसे लक्ष दिले नाही. आत्ता मी दीपिकाचा हात धरला आणि तिला कोर्टात नेले. तिथे मी माझ्या 2 मित्रांना बोलावले, जे आमचे साक्षीदार झाले. त्यानंतर आमच्या दोघांचे लग्न झाले. पण दीपिकासोबत कुठे राहायचे याचे टेन्शन होते, कारण मी राहत असलेल्या खोलीत माझ्यासोबत आधीच 3 मुले राहत होते. पण आता देवाने मला मदत केली आणि राहण्याची व्यवस्थाही झाली. मी सिनेमा हॉलच्या मालकाला याबद्दल सांगितले, म्हणूनच त्यांनी मला एक छोटी खोली दिली आणि त्यासाठीचे पैसे तुझ्या पगारातून कापले जातील असे सांगितले. माझ्या लग्नाची बातमी ऐकून आमचा सिनेमा हॉलचा स्टाफही खुश झाला. मला राहण्यासाठी खोली मिळाली होती. दीपिका आणि मी या घरात शिफ्ट झालो होतो. दीपिकाला हे छोटेसे घर खूप आवडले, कारण आमच्या नव्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली होती. दीपिकाला आनंद झाला आणि दीपिकाचा नवरा बनून मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होतो. तसेच आमच्या वैवाहिक जीवनातला एक आठवडा उलटून गेला होता आणि आमचे आयुष्य खूप चांगले चालले होते. मी सकाळी माझ्या वॉचमनच्या ड्युटीसाठी जायचो आणि संध्याकाळी 8पर्यंत घरी परतायचो. पण याच दरम्यान दीपिकातली एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती. ती गोष्ट अशी होती की दीपिका माझ्यासमोर खूप छान वागायची. तशी तिने माझी खूप काळजी घेतली आणि माझी सर्व कामे तीच करत असे. कधी कधी ती मला म्हणायची की घरातले रेशन संपले आहे, मला आणून द्या. पण रेशनसोबतच ती तुरटीही मागवायची. कधी कधी ती माझ्याकडून पिझ्झा मागून खात असे, पण ती माझ्यासोबत बसून जेवत नव्हती. ती मला जेवण वाढायची आणि त्यानंतर ती स्वतः कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त व्हायची. मी तिला माझ्यासोबत जेवायला बसायचा हट्ट करायचो, तेव्हा ती म्हणायची की तिला आत्ता भूक नाही, मी नंतर खाईन. मला माहीत नाही की मी झोपल्यानंतर ती जेवत होती की नाही. असेच हळूहळू दिवस जात होते. आमच्या लग्नाला जवळपास 2 महिने उलटून गेले होते. पण आता आमचा संसार वाढावा
आणि आम्हालाही मुले व्हावीत अशी माझी इच्छा होती. पण माझ्या बायकोला अजून मुलांचा विचार करायचा नव्हता. एक दिवस तिने मला तिच्या मोबाईलवर जाहिरात दाखवायला सुरुवात केली. ती म्हणाली की मी तुमच्याबद्दल काहीतरी विचार केला आहे, ज्यामुळे आपले आयुष्य बदलणार आहे. मी मोठ्या आश्चर्याने दीपिकाकडे पाहिले आणि म्हणालो, काय म्हणायचे आहे तुला? ही जाहिरात पाहिल्यानंतर माझे आयुष्य बदलेल का? तिने मोबाईल बंद करून बाजूला ठेवला आणि ती म्हणाली, नाही, ही परदेशातील नोकरीची जाहिरात आहे. जेव्हा मी माझा मोबाईल बघत होते तेव्हा मला ही जाहिरात दिसली, म्हणून मला वाटले की मी ही जाहिरात तुम्हाला देखील दाखवावी. मी बहुतेक जाहिराती पाहत असते. मी अशी तशी मुलगी नाही, मी शिकलेली आहे. त्यामुळे मोबाईलमधल्या छोट्या छोट्या गोष्टी मला समजतात. माझी पत्नी मोठ्या वृत्तीने या गोष्टी सांगत होती. बायकोच्या बोलण्यावर मला आश्चर्य वाटलं. काही अज्ञात काळापासून ती माझ्यासाठी नोकरी शोधेल असा विचार तिच्या मनात होता. दुसऱ्या दिवशी तिने माझ्याकडून काही महत्त्वाचे कागदपत्रे मागितली आणि पासपोर्ट व्हिसा काढण्यासाठी मला तिच्यासोबत नेले. मला माझ्या ड्युटीला उशीर होत होता, त्यामुळे ती काय करत होती याकडे मी लक्ष दिले नाही. ती माझ्यापेक्षा जास्त शिकलेली होती, त्यामुळेच मी तिच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. मला माझ्या पत्नीवर खूप विश्वास होता, म्हणूनच मी तिच्या या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करायचो. पण आत्तापर्यंत मला एवढंच माहीत होतं की माझी पत्नी मला दुसऱ्या नोकरीवर लावण्याचा प्रयत्न करत होती. माझी पत्नी पासपोर्ट ऑफिसमधून बाहेर आली तेव्हा ती खूप आनंदी दिसत होती. महिन्याभरातच मला पासपोर्ट व्हिसाची व्यवस्था झाली. देवालाच माहीत ती हे सगळं कसं करत होती. पण जे काही घडत होतं या सगळ्याचा मला खूप आनंद झाला. मी सिनेमा हॉलमधली वॉचमॅनची नोकरीही सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि बायकोच्या सांगण्यावरून मी लंडनमध्ये नोकरी करणार होतो आणि आम्ही लंडनला जायची तयारी करू लागलो. कारण लंडनसारख्या ठिकाणी नोकरी भेटणे काही विनोद नाही. पण माझ्या पत्नीने सांगितले की तिने माझ्या नोकरीबद्दल लंडनमधील एका एजंटशी बोलले आहे. माझे सर्व मित्र मला खूप भाग्यवान समजत होते. खरंच तुझ्या नशिबाचा तारा चमकला. तुला चांगली बायको मिळाली आहे आणि आता तुला चांगली नोकरीही मिळणार आहे. तुझे संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. लंडनला जाण्यापूर्वी दीपिकाने माझ्याकडून वचन घेतले आणि सांगितले की लंडनला गेल्यावर तू अजिबात बदलणार नाही. तू जसा आहे तसाच राहशील. मी तिला वचन दिले होते की मी नेहमी तुझ्यासाठी पूर्वीसारखाच नवरा राहीन. तिथे गेल्यावर माझ्यात अजिबात बदल होणार नाही आणि ज्यांनी मला खूप मदत केली त्यांचा मी खूप आभारी आहे. आम्ही लंडनला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचलो, त्यामुळे दीपिकाची शैलीही बदलली होती. त्यानंतर आम्ही लंडनला पोहोचलो तेव्हा दीपिका खूप आनंदी आणि आत्मविश्वासू दिसत होती. ती मला एका बंगल्यात घेऊन आली होती. जणू काही तिला लंडनमधील प्रत्येक ठिकाण माहीत आहे. तिचा आत्मविश्वास काही वेगळाच सांगत होता. दीपिकाला पाहून मला खूप वाईट वाटले, कारण लंडनला येताच तिने आपली संस्कृती बाजूला ठेवून तिकडच्या कल्चरप्रमाणे कपडे घातले. तिने मला तिच्या ओळखीच्या कोणाच्या तरी बंगल्यावर घेऊन जाते असं सांगितलं. मी बंगल्यात गेल्यावर एका बाजूला बसलो आणि ती कुठल्या तरी खोलीत गेली आणि खोलीत गेल्यावर बराच वेळ होऊन देखील ती बाहेर आली नाही. मी दीपिकाची वाट पाहत असताना मला झोप येऊ लागली. या बंगल्यात दीपिकाची वाट पाहत मी झोपी गेलो. या बंगल्याचा मालक कोण आहे मला सध्या काहीच माहीत नव्हते. दीपिकाची वाट पाहत मी गाढ झोपेत गेलो. मी डोळे उघडले तेव्हा मी बंगल्यात पुन्हा एकटा असल्याचं दिसलो. आता मी त्या रूममध्ये गेलो ज्या रूममध्ये दीपिका गेली होती. त्या रूममध्ये पाहिले पण त्या रूममध्ये कोणीच नव्हते. हे सर्व पाहून मला खूप आश्चर्य वाटले आणि बाहेर जाऊन दीपिका येण्याची वाट पाहू लागलो, कारण मला इकडचे रस्ते माहीत नव्हते. काही वेळाने मी पाहिलं की दीपिकाने छोटे कपडे घातले होते आणि जेव्हा ती बंगल्याच्या गेटमधून बाहेर आली तेव्हा ती खूप खुश दिसत होती. मी पण गेटच्या बाहेर उभा होतो. तिला पाहून मला खूप आश्चर्य वाटले. इथे आल्यानंतर ती किती बदलली होती यावर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तिने असे छोटे कपडे घातल्याचे पाहून मला लाज वाटत होती. दीपिका म्हणाली की आपण या बंगल्यात राहू. हा माझ्या एका मैत्रिणीचा बंगला आहे. तिने हा बंगला सोडला आहे, त्यामुळेच आपण इथे असेपर्यंत या बंगल्यात राहू शकतो. मी बंगल्याच्या आत गेलो आणि अंघोळ करून मी झोपायला आडवं झालो.
कारण रात्री उशीर झाला होता. पण जेव्हा मी मध्यरात्री माझे डोळे उघडले तेव्हा दीपिका डोके धरून बसली होती, तर पलंगाच्या बाजूला एक पर्स ठेवली होती. तितक्यात माझी नजर त्या पर्सच्या उघड्या झिपवर पडली. त्यामुळे पर्समध्ये पैसे भरलेले पाहून माझे डोळे विस्फारले. जे लंडनचे चलन होते आणि काही पैसे भारतीय चलनाचे होते. पण मला या पैशांचा अर्थ कळला नाही. तर दीपिका अस्वस्थ वाटत होती. मी दीपिकाला म्हणालो, दीपिका, तुला काय झालंय? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? पण मला काय वाटतंय की तू इथे आधीही आली आहेस. तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस. खरं सांग, काय प्रकरण आहे? मला सांग, ही तुझी बहीण आहे की मैत्रीण जे बंगल्यात आपण राहतो? मी दीपिकाला वारंवार विचारत होतो, पण दीपिका काळजीत बसली होती. ती माझ्याशी बोलत नव्हती. माझ्या बोलण्याला दीपिकाने काही प्रतिसाद दिला नाही. तेव्हा मीही वळलो आणि झोपी गेलो. सकाळी उठलो तेव्हा दीपिकाला बरे वाटत नव्हते, म्हणून मी तिला माझ्या मांडीवर घेऊन जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेलो. मला इथला रस्ता माहीत नव्हता, पण एका टॅक्सीवाल्याच्या मदतीने मी जवळच एका हॉस्पिटलमध्ये दीपिकाला घेऊन गेलो. तिथे डॉक्टरांनी दीपिकावर उपचार केले आणि डॉक्टर मला सांगू लागले की ही मॅडम ड्रग्ज घेते, त्यामुळे ड्रग्जने तिच्या मनावर कब्जा केला आहे. त्यामुळे तिला डोकेदुखीचा त्रास होत आहे. जेव्हा दीपिका शुद्धीवर आली तेव्हा मी तिला विचारले की तू माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट कशी लपून ठेवलीस की तू ड्रग्ज घेत आहे? मी दीपिकावर ओरडत होतो. तेव्हा तिथले डॉक्टर माझ्याकडे बारकाईने बघत होते. डॉक्टरांनी दीपिकाला विचारले की तिला काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा दीपिका रडली आणि माझ्याकडे बोट दाखवत डॉक्टरांना म्हणाली की तो माझा नवरा आहे आणि तो अनेकदा वेडेपणा करतो. तो एक वेडा माणूस आहे. दीपिकाचे म्हणणे ऐकून डॉक्टरांनी 2 ओल्ड बॉयला येण्याचा इशारा केला आणि मला दोन्ही बाजूनी धरले आणि काही वेळाने मी लंडनमधल्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये होतो. इथे मी अनेक वेड्या लोकांमध्ये बंदिस्त झालो होतो आणि इथे आल्यानंतर मी भीतीमुळे माझी खूप वाईट अवस्था झाली होती. दीपिकाचे असे कृत्य पाहून मला धक्काच बसला की दीपिकाने माझ्यासोबत हे काय केले. मी तिला समजू शकलो नाही. मी एका मोठ्या संकटात असताना या लोकांना मी वेडा नाही हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होतो, पण डॉक्टर हेच सांगत होते की प्रत्येक वेडा म्हणतो की मी वेडा नाही. वेड्यांच्या दवाखान्यात माझ्यासारखे आणखी 2-3 सामान्य लोक उपस्थित होते. त्यातला एक वेडा माणूस जरा नॉर्मल वाटत होता. 1-2 वेडे मुलंही त्या माणसाची व्यवस्थित बोलत होती. त्या माणसाने मला त्याच्याकडे बोलावून विचारले की तुझी काय समस्या आहे? म्हणून मी दीपिकाबद्दल सर्व काही सांगितले आणि मी वेडा नाही असे त्याला सांगितले. माझे बोलणे ऐकून तो माणूस हसायला लागला आणि यावर तो म्हणाला, तुझी बायको काही सामान्य मुलगी नाही. ती मुलगी लंडनच्या एका मोठ्या उद्योगपतीची बिघडलेली मुलगी आहे. तिने फक्त आणि फक्त चा वापर केला आहे. जे काही तुझ्यासोबत घडले ते माझ्यासोबतही झाले आहे. हो, फरक फक्त एवढाच आहे की मी त्या मुलीशी लग्न केले नव्हते. तिने मला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. मग माझे म्हणणे ऐकून त्या माणसाने माझे सांत्वन केले आणि सांगितले की हे इथं सर्व असे घडते. इथल्या बिघडलेल्या मुली इथून पळून जातात आणि दुसऱ्या देशात जाऊन पोरांना फूस लावून त्याच्या मदतीने इथे ड्रग्ज आणतात. त्यानंतर त्या मुलांना इथे आणून ते त्यांच्यावर आरोप करून पोलिसांच्या ताब्यात देतात किंवा त्यांना वेडे ठरवून या वेड्यांच्या दवाखान्यात पाठवतात. इथल्या बिघडलेल्या श्रीमंत मुली काय करतात माहीत आहे का? या मुली तुरटीमध्ये ड्रग्ज मिक्स करून वेगवेगळ्या देशात आणि शहरात जाऊन अंमली पदार्थ विकतात आणि त्या स्वतः ड्रग्ज घेतात. लंडनमध्ये तुरटी उपलब्ध नसल्यामुळे हे लोक बहुतेक तुरटी खरेदी करण्यासाठी भारतात जातात आणि तेथील लोकांना आमिष दाखवून त्यांना लंडनला आणून सोडतात. असेच हे व्यसन या लोकांच्या मनाचा ताबा घेते. एकामागून एक या श्रीमंत बिघडलेल्या मुली पोरांना अडकवतात. त्या माणसाचे बोलणे संपल्यावर दीपिकाची एक एक गोष्ट माझ्या मनात चमकू लागली. दीपिकानेही माझा वापर केला, तर तिच्या सौंदर्याचे वेड असताना ही सुंदर आणि असहाय्य मुलगी माझ्याशी लग्न करण्यास का तयार झाली हे मी विसरलो होतो. पण आता मी काय करू शकतो? या अनोळखी देशात मी कोणालाच ओळखत नव्हतो आणि माझ्या आईवडिलांनाही त्याबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे मी गुपचूप या वेड्यांच्या दवाखान्यात गुंतलो होतो. पण जेव्हा 2 महिने उलटून गेले
तेव्हा मी पाहिले की दीपिका स्वतःहून मला घ्यायला आली होती आणि ती माझ्यासमोर उभी राहून रडत माझी माफी मागत होती. ती म्हणत होती की मी तुझ्याशी जे काही केले त्याबद्दल मला माफ कर. चुकीच्या संगतीत पडल्यामुळे मी हे चुकीचे काम करत होते. दीपिकाला त्याच्या चुकीची खूप लाज वाटली, पण मी तिला विचारले की मला माहीत आहे तू मला इथे का आणि कोणत्या कारणासाठी आणले आहेस. आता मला हेही सांग की तू मला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये परत का घ्यायला आलीस. दीपिकाने सांगितले की तुझ्यासोबत चूक केल्यावर मला रोज माझी चूक लक्षात यायची. तू माझी किती काळजी घेतलीस, किती मदत केलीस की मी तुझ्याशी खोटं बोलले तरीही तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवलास. मी पुन्हा असे कृत्य करू नये म्हणून माझ्या वडिलांनी मला घरात कैद केले होते, परंतु मी दररोज स्वप्नात तुला पाहायचे आणि मी पाहायचे की माझ्या चुकीमुळे तू खूप अस्वस्थ आहेस. म्हणूनच मी माझ्या वडिलांना सांगितले की तुला इथून बाहेर काढा. मी माझ्या वडिलांसमोर हात जोडून त्यांची माफी मागितली की आजपासून मी कधीच असे काही चुकीचे काम करणार नाही. फक्त मला घरातून बाहेर पडू द्या आणि कसे तरी वेड्यांच्या दवाखान्यातून तुला मुक्त करू द्या. मी तुझी पत्नी आहे. मी तुला वचन देते की आजपासून मी कधीही चुकीचे कामं करणार नाही. कृपया मला इथून घेऊन चल आणि मला माझ्या जगात परत घेऊन जा, जिथे आपण आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली होती. आता मी माझ्या पत्नीला माफ केले आहे. तिला तिच्या कृत्याची जाणीव झाली आहे. दीपिकाचे वडीलही माझ्याकडे आले आणि त्यांनी त्यांच्या मुलीच्या वतीने माझी माफी मागितली. पण मी त्यांच्या मुलीला घेऊन भारतात परत जावे अशी त्यांची अट होती. आता ते आपल्या मुलीला पुन्हा हे चुकीचे कृत्य करताना पाहू इच्छित नाही. दीपिकाचे वडील हे देखील भारतीय होते आणि त्यांनी त्यांचा व्यवसाय लंडनमध्ये सुरू केला होता. त्यामुळे ते लंडनमध्ये स्थायिक झाले होते. पण आता दीपिकाने माझ्याशी लग्न केले होते. दीपिकाने अनेक मुलांना मूर्ख बनवले होते, पण आजपर्यंत तिने कोणाशीच लग्न केले नव्हते. तिने फक्त माझ्याशीच लग्न केले होते. त्यामुळेच मी पुन्हा दीपिकाच्या प्रेमात पडलो. आम्ही दोघी पती पत्नी भारतात परत आलो आणि मी दिल्लीला जाऊन एक घर घेतले. दीपिकाच्या वडिलांनी मला दिल्लीत व्यवसाय करण्यासाठी काही पैसे दिले. माझे आयुष्य आता पूर्णपणे बदलून गेले होते आणि मी माझ्या नवीन घरात माझे जीवन आनंदाने जगत आहे. मी माझ्या आई व बहिणींनाही गावावरून बोलावून घेतले आणि काही दिवसाने माझ्या बहिणींची एक एक करून लग्न करून दिली. मी माझ्या पत्नीसोबत खूप आनंदी आहे. मित्रांनो, ही गोष्ट आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.